कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने 2023-24 दरम्यान अंमली पदार्थाविरोधात कारवाईत 1143 गुन्हे दाखल करत 1743 आरोपींना अटक केली, ज्यात 111 आफ्रिकन नागरिकांचा समावेश होता। त्यांच्याकडून 38 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। तसेच अवैधरित्या राहणाऱ्या 1131 आफ्रिकन व 224 बांगलादेशी नागरिकांवरती कारवाई करून 1128 आफ्रिकन नागरिकांना देशातून हद्दपार करण्यात आले। आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून नशामुक्त नवी मुंबई अभियान राबवले जात आहे। अभिनेता जॉन अब्राहिम याची ब्रँड एम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। नागरिकांसाठी 8828 112 112 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे। आज 26 जानेवारीला वनमंत्री गणेश नाईक व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत तळोजा येथील सरकारमान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये 10 कोटींचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त मिलिंदजी भारंबे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सुमारे 2 वर्षापासून विविध नशेच्या व्यापार करणाऱ्या, वापर करणाऱ्या अशा घटकांना जवळजवळ 1800 घटकांना त्यांनी पकडले आणि त्याच्यामधून जवळजवळ 54 कोटी रुपयाचा ड्रग्ज त्या ठिकाणी आज त्याचं नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। बाब असे की साधारण 2-1 महिन्यापूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सिने अभिनेता जॉन अब्राहम यांच्याच समवेत त्याला मी पण होतो, प्रशांत ठाकूर पण होते आणि मिलिंदजी भारंबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी जी मोहीम सुरू केली की नशामुक्त, तसं भारतच त्यांची इच्छा आहे, परंतु त्यांना जो परिसर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय त्यामध्ये त्यांच्या यंत्रणेने अतिशय सुंदर काम करून मोठ्या प्रमाणामध्ये नशा धारण करणारे की नशा करणाऱ्या लोकांना सुद्धा असते या ठिकाणी चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। 100% यश पहिल्या टप्प्यातच येतच नसतं, टप्प्याटप्प्याने ते यश येईल आणि आशावादी माणसाला यश मिळतं। निराशेच्या गर्दीत गेलेली माणसं कधी यश संपादन करू शकत नाही। मिलिंदजी भारंबे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि खालचा पोलीस कॉन्स्टेबल या लोकांनी जीवाचं रान करून या ठिकाणी ही यंत्रणा राबवली आणि मोठ्या प्रमाणात त्यांना यश मिळालं। निश्चितपणे या गोष्टीचं अनुकरण अन्य पोलीस आयुक्तालयामध्ये सुरू होईल, ग्रामीण भागातल्या अधीक्षक परिसरामध्ये सुरू होईल। महाराष्ट्र नशामुक्त व्हावा, भारत नशामुक्त आणि जगातूनच ही नशामुक्ती व्हावी अशा प्रकारची धारणा आपल्या सारख्या माणसांच्या मनामध्ये असते आणि तिला यश मिळेल असा माझा विश्वास आहे।